समजा तुम्हाला असा कल्पवृक्ष मिळाला की ज्याच्या छायेत उभे राहून तुम्ही जे मनात आणाल ते लगेच सत्य होईल, तर तुम्ही काय मागाल? सुख की नकळत तुमची भीती, चिंता आणि दुःखच? आपण अनेकदा म्हणतो माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे, पण कधी विचार केला आहे का आपण दिवसभर कोणत्या विचारांचे पोषण करतो? आनंदाचे की दुःखाचे? समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकात एक अत्यंत गहन सत्य सांगतात. परमेश्वर कल्पवृक्षासारखा आहे, पण तो आपल्या मनातील संकल्प पूर्ण करतो. म्हणून प्रश्न असा नाही की देव देतो का, तर प्रश्न असा आहे की आपण देवाकडे नेमके काय मागतो. ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला श्लोक क्रमांक 61 मधून मिळते. श्लोक क्रमांक 61. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात समर्थांनी सांगितले की श्रीराम हे कल्पतरू आहेत, कामधेनू आहेत, चिंतामणी आहेत आणि सर्व ऐश्वर्याचा मूळ स्रोत आहेत. तेव्हा एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो, जर असा सर्व कामना पूर्ण करण्यास परमेश्वर आहे, तर त्याच्या भक्तालाही दुःख का येते? हा प्रश्न आजचाच नाही, तो प्रत्येक साधकाच्या मनात कधी ना कधी तरी येतोच. याचे उत्तर समर्थ पुढील काही श्लोकांमध्ये देतात. त्याची सुरुवात ह्या श्लोकापासून होते. दुःखाचे कारण देव नसतो, तर आपल्या मनातील संकल्प, विकल्प, वासना, भीती, संशय आणि चुकीची दिशा असते. एखादा मनुष्य कल्पवृक्षाखाली उभा आहे, तरी तो आनंदाचा विचार न करता सतत दुःख, भीती, चिंता मनात बाळगत असेल, तर त्याला दुःखच मिळणार. कारण परमेश्वर आपल्या अंतःकरणातच आहे आणि तो आपल्या अंतरीच्या संकल्पांचा साक्षी आहे. म्हणून व्यर्थ वादविवादात आयुष्य घालवू नका. योग्य संकल्प करा, योग्य मार्गदर्शन घ्या आणि अंतःकरणातील परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. भारतीय परंपरेत कल्पवृक्ष म्हणजे इच्छा पूर्ण करणारा दिव्य वृक्ष. पण समर्थांनी येथे या कल्पनेचा अत्यंत परिणामकारक उपयोग केला आहे. समजा एखादा मनुष्य कल्पवृक्षाखाली बसला. त्याच्या मनात सतत विचार आले, माझे वाईटच होईल, मी अपयशीच ठरीन, माझ्या आयुष्यात दुःखच आहे. तर कल्पवृक्ष त्याच्या ह्या संकल्पाला सत्य करेल. याचा अर्थ काय? परमेश्वर दोषी नाही, आपल्या संकल्पांची दिशाच चुकीची आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 6व्या अध्यायात सांगतात, उद्धरेदात्मनात्मानं. मनुष्याने स्वतःच्या मनाच्या साह्याने स्वतःचा उद्धार करावा, कारण मनच मित्रही आहे आणि मनच शत्रूही आहे. समर्थांचा हा श्लोक हाच विचार पुढे नेतो. कल्पवृक्ष म्हणजे बाहेरचा वृक्ष नव्हे, आपले मनच कल्पवृक्षासारखे आहे. जसे विचार पेरू तसे जीवन उगवेल. श्रीमद भागवतात प्रल्हाद महाराजांची कथा आपल्याला हेच शिकवते. हिरण्यकशिपूने कितीही यातना दिल्या तरी प्रल्हादाच्या मनात भीती नव्हती. त्याच्या मनात फक्त श्रीहरी होते. म्हणूनच बाहेर संकट असले तरी अंतःकरणात आनंद होता. या उलट हिरण्यकशिपूकडे सत्ता, संपत्ती, सामर्थ्य सर्व काही होते, पण मन भयाने भरलेले होते. दुःख बाहेर नव्हते, ते दुःख आतच म्हणजे मनात होते. समर्थ म्हणतात, तया अंतरी सर्वदा तोची आहे. परमेश्वर कुठे शोधत आहात? तीर्थात, मंदिरात, डोंगरात, दरीखोऱ्यात? अहो, हे सर्व महत्वाचे आहेत, पण सर्वप्रथम तो आपल्या हृदयात आहे. याचाच सुंदर विचार श्रीमद गीतेच्या 18व्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात. परमेश्वर सर्वांच्या हृदयात विराजमान आहे आणि सर्वांचा अंतर्यामी आहे. म्हणून देवाला फसवणे शक्य नाही, कारण तो आपल्या शब्दाकडे नाही, तर आपल्या अंतःकरणातील संकल्पाकडे पाहतो.
समर्थ अत्यंत मार्मिक प्रश्न विचारतात. आपल्या अंतःकरणात सर्व देवांचा देव श्रीराम असताना आपण बाहेर देवांवर का वाद घालतो? कोणी म्हणतो माझा देव श्रेष्ठ, कोणी म्हणतो माझा पंथ श्रेष्ठ, कोणी म्हणतो माझा गुरु श्रेष्ठ, आणि ह्या सगळ्या वादात परमेश्वरच विसरला जातो. हा श्लोक हेच सांगतो की समर्थ वादाला विरोध करतात, पण ते संवादाला विरोध करत नाही. वाद म्हणजे काय? अहंकारातून स्वतःचे मत सिद्ध करण्याचा हट्ट, सत्य शोधण्याची इच्छा नसणे, केवळ जिंकण्यासाठी बोलणे. तर संवाद म्हणजे काय? जिज्ञासेने विचारणे, शंका निरसन करणे, मार्गदर्शन स्वीकारणे, स्वतःमध्ये बदल घडवून आणणे. साधकाने बावळट असू नये. कोण खरा संत, कोण दिखाऊ आहे याची पारख संवादातून होते. म्हणून वाद टाळावा, संवाद अवश्य साधावा. मुमुक्षु, साधक आणि सिद्ध समर्थांचा हा श्लोक विशेषतः मुमुक्षांसाठी आहे. भक्ती मार्गात 3 अवस्था सांगितल्या आहेत. मुमुक्ष म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे पण अजून निश्चय पक्का झालेला नाही. साधक जो नियमित साधना करतो, आणि सिद्ध ज्याला परमेश्वराची अनुभूती प्राप्त झालेली आहे. मुमुक्ष अनेकदा संभ्रमात असतो. कोणता मार्ग योग्य, कोणता गुरु खरा, कोणती साधना करावी. अशा वेळी समर्थ सांगतात, वादात वेळ घालवू नकोस. योग्य संतांचा सहवास धर, योग्य संकल्प कर. राम तुझ्या अंतरंगातच आहे. मनुष्य कितीही सात्विक झाला तरी शेवटी त्याच्या मनात एक सूक्ष्म इच्छा असते, ती म्हणजे मोक्षाची. ही देखील वासनाच आहे. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत अस्वस्थताही असणारच. म्हणून समर्थ अप्रत्यक्षपणे सांगतात, निष्काम व्हा. कल्पवृक्षाखाली उभे राहा तर तेच मागा जे कल्पवृक्ष देऊ शकेल. फक्त राम मागा, तेव्हा सर्वात मोठं फळ मिळेल, परमशांती. योग्य संकल्प म्हणजे काय? तर सत्यावर आधारित, शास्त्रसंगत, सर्वांच्या हिताचा, अहंकार रहित आणि आत्मोन्नती करणारा संकल्प. असा संकल्प रामकृपेने निश्चित पूर्ण होतो. पण विषय वासना, मत्सर, लोभ, भीती याचे चिंतन केले तर त्याचेच फळ मिळते. समर्थ दासबोधात वारंवार सांगतात, साधकाने विवेक जागृत ठेवावा. भक्तीला बुद्धीची जोड असावी. आंधळा विश्वास नव्हे तर विवेकयुक्त श्रद्धा असावी. हा श्लोकही तेच शिकवतो. बुद्धी आणि भक्ती याचा संगम झाला कीच साधना फलदायी होते. आज सोशल मीडियावर, धर्मावर, पंथांवर, गुरूंवर वाद खूप होतात. पण त्या वादामुळे आपल्या मनात शांती वाढते का, की अस्वस्थता वाढते? समर्थ म्हणतात, वादातून अभिमान वाढतो, संवादातून ज्ञान वाढते. वादातून विभाजन होते, संवादातून हृदय जोडली जातात आणि योग्य संकल्पातून जीवन बदलले जाते. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून आपल्याला हेच सांगत आहेत, परमेश्वर कल्पवृक्षासारखा आहे. तो आपल्या अंतःकरणातील संकल्प पूर्ण करतो. म्हणूनच मनात दुःख नको, विश्वास ठेवा, वासना नको, निष्काम भाव ठेवा, वाद नको, सज्जनाशी संवाद ठेवा, आणि सर्वात महत्वाचे, आपल्या हृदयात सदैव विराजमान असलेल्या श्रीरामांवर अखंड श्रद्धा ठेवा. कारण ज्या क्षणी मन योग्य संकल्प करते त्या क्षणीच रामकृपेचा प्रवास सुरू होतो. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकाप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.